या आरशातली पोर लागतीये. अमुकच्या प्रेमात पडले ना. डू यू स्टिल लव्ह मी? हो साई, माझं अजूनही तुझ्यावरच प्रेम आहे. आई काळूबाई, किती विचित्र परिस्थितीत आणून टाकलंयस का तुम्हाला. माझ्या आयुष्यात आलीस ती वादळासारखी. त्या वादळाबरोबर मी इथे मावळखेडला आले. काही कळत नव्हतं, मग सगळा इतिहास कळला. आत्ता मनाला उभारी आली होती. हा अमोकच्या रूपात प्रेम सापडलं होतं मला. आणि अचानक ते अशा प्रकारे हिरावलं जातं. तू रागवलीस का माझ्यावर? काळूबाईच्या नावानं सांग भलं. तुम्ही कोण आहात? पांगुळ आहे मी माय. सूर्य उगवायच्या आधी मी येतो. सगळ्या शकून कानात भरून घेतो आणि ज्याचा त्याला पोचवतो. तुला बी तेच सांगाय आलोय. मला? ऐक माय, मनाविरुद्ध या घरात आलीस तर या घराला आपलं मानलंस. जो नकोसा वाटत होता तोच जीवाभावाचा झाला. त्या तुझ्या नवऱ्याचा हात हातात घट्ट धरलास, पण मनातली गोष्ट सांगायच्या आतच हात सुटायला आला ग माय. तुम्हाला कसं कळलं? पिंगळा हाय मी माय, समज कळतं मला. झाडावरचं, पाणोठ्यावरचं, आकाशातलं, जमिनीवरचं, तुझ्या वाटच तुला मिळणार माय. काळूबाईचं माप कधीच चुकत नाही. काळूबाई ज्याचा वाटा त्यालाच देते. तिचा खेळ आपल्याला कळत नाही माय. तिला जे दिसतं ते आपल्याला नाही दिसत माय. तिच्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस, म्हणजे हातातला हात सुटणार नाही, पाऊल उंबरठा ओलांडणार नाही. तुम्ही माझं मन हलकं केलं. त्यासाठीच तर आलोय मी माय. म्हणजे? मनातली काजळी पुसून टाक आणि या पिंगळ्याला दान घाल ग माय. माफ करा मला. माझी इच्छा असूनही मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. कारण तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही. हातात हात दे ग माय. तुझ्या दुःखाचं गाठोडं मी घेतलं ग माय. आता तू धीरानं उभी राहा. काळूबाईवर विश्वास ठेव. ती जे काय करते ते चांगल्यासाठीच. हस ग माय. म्हण एकदा माझ्या बरोबर, काळूबाईच्या नावानं चांग भलं.
काय होतं हे सगळं? तो पिंगळा, ती बाई, खरंच घडलं हे की भास झालाय मला? आणि जर जर खरंच घडलं असेल तर कोण होती ती व्यक्ती? आई काळूबाई? काळूबाईच्या नावानं चांग भलं. नाही ते समजा ठीकच आहे. तुम्ही आल्यावर बघू काय करायचं ते. आईसाहेब, ठेवते. आईसाहेब, ती सई आली होती तुम्हाला भेटायला. बोलू? सई, ये. काही काम होतं का? नाही आईसाहेब, काही काम नव्हतं. मी मुद्दामूनच तिला इकडे घेऊन आले. साहजिक आहे ना आईसाहेब, घरदार सोडून आली ती अमोक भाऊजींना भेटायला, आणि इथं येऊन तिला धक्काच बसला बघा मोठा. हादरली बिचारी. ज्याच्या जीवावर आली, ज्याच्या विश्वासावर आली, त्याच्याशी बोलायची बी चोरी झाली तिची. त्यात तिची ओळख बी नाहीये कोणाशी. आता काय करणार? अशा वेळेस आईचाच आधार असतो नाही का? आणि तुम्ही तर तिच्या आईसारखेच आहात, म्हणून मी तिला इथं घेऊन आले. नमस्कार करते. राहू दे. सुखी राह. बस. हा, बस 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 बस. हा, किती वर्ष ओळखताय एकमेकांना? 8 वर्ष. 8 वर्ष अफेअर आहे आमची. अगो बाई, काय सांगतेस आईसाहेब? 8 वर्ष? इथे लोकांची अफेअर 8 महिने बी टिकत नाही. किती प्रेम आहे दोघांचं एकमेकांवर. आई वडील काय करतात? वडिलांचा केमिकल्सचा बिझनेस. घ्या, घराणं बी तोला मुलाचं. आईसाहेब, ही सून बनून यायला हवी होती ना, म्हणजे अमोक भाऊजी बी सुखी झाले असते. नाही तर ती आर्या, तिच्याबरोबर दिवस काढायला लागतं. नाही म्हणजे परिस्थितीच तशी झाली ना, भाऊजींचा नाईलाज झाला ग. असो. ये बघ पोरी, तू इथं आहेस तोपर्यंत तुझी आमच्यावर जबाबदारी आहे. हां, तेव्हा काय बी लागलं तर निसंकोच आमच्याकडे यायचं. हवं नको ते मागून घ्यायचं. आणि बाकीचं समजा दादासाहेब आल्यानंतर बोलू. या आता. येते. सई, तू हो पुढं, मी येते. हा आईसाहेब, बघितलं त्या पोरीचं किती प्रेम आहे अमोक भाऊजींवर. आणि अमोक भाऊजींनी बी लय मोठा त्याग केला बघा घरासाठी. आता मला बी वाटतं ते बी सुखी व्हायला पाहिजे. आपण दोघी करूया ना काहीतरी. सकाळी दादासाहेबांशी बोलणं झालंय माझं याच विषयावर. ते आल्यानंतर बघू काय करायचं ते. होय, दादासाहेब आहेत ते. पोराच्या सुखासाठी काय बी करतील बघा, नाही का? येऊ मी? येते. खाऊन घे. सईसाठी नाश्ता मालतीताईंकडे दिलाय, त्या देतील तिला. हाच विचार करत होतास ना? खा.
हे झोप झाली नाहीये का तुझी? डोळे तारवटलेले दिसत आहेत म्हणून विचारलं. हो नाही झाली आहे झोप. मी भरून देतो. नाही इट्स ओके. आजी विचारेल ना. मी लावून घेते स्वतः. दे अमुक इट्स ओके. दे ना. गुड मॉर्निंग अमू. ते इट्स फाईन. आपण तसे फॉर्मॅलिटी म्हणून करत होतो हे सगळं. इट्स ओके. हे काय तू माझ्याशिवाय एक मिनिट. त्याला शकून म्हणायचं की अपशकून? नाही म्हणजे कुणासाठी तरी शकूनच आहे ना, हो की नाही आर्या? अगं कुणाच्या रे दुसऱ्याच्या नावाचं कुंकू घेतलंस ते कसं लाभल तुला? आता रडतेस कशा पायी? हा समजा तुझ्या हातून निसटून चाललंय याची भीती वाटते ना तुला? अगं आर्या, तू अमुक भाऊजींच्या प्रेमात त्याने ना पडलीस? नाही म्हणजे पडली असशील ना तर त्याचा काय बी उपयोग होणार नाही बघ. अगं अगं ऐक तर, दरवेळी हातावर तुरी दिलीस पर आता नाही, आता सही आली. आता तुझा खेळ कायमचा संपला. माझं टार्गेट तर मी अचीव करणारच आहे. फौजदार पोचले का विराट गुरुजींकडं बघायला हवं. गुरुजी कवा येणार? अरे कवा तर न वाट बघालोय. कशाला फोन करतेस? हा इथे लई शांतता आहे. कुणी बी कुणाशी काय बी बोलला ना आणि फोनची रिंग म्हणजे स्फोट झाल्यासारखी वाजली. बेस्ट ऑफ लक करायला फोन केला होता. पोचलात वय तुम्ही? हा आणि केल्यासारखे ना सक्सेस घेऊनच या. आणि तू फोन ठेव. कवा धरणं एकटाच उभा आहे. लई ऑकवर्ड झालं बघ. गुरुजी पोचतील, तू फोन ठेव, नंतर करतो. वय 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 ठेवा ठेवा. गुरुंचे गुरु विराट गुरु, गुरुंचे गुरु विराट गुरु. गुरुजी धुळ देत आहे मागे ती सवय नाही ना.
इथनं चाललो होतो म्हटलं तुम्हाला भेटून जावं. मी पण तुमचाच बघताय. श्रद्धा नाही तुझ्या मनात, स्वार्थ भरलाय ठासून. आणि ज्यांच्या मनात स्वार्थ असतो त्यांना इथे स्थान नाही. गेलास तरी चालेल. ठीक आहे गुरुजी. धूळ गेला नाही अजून. माधवा, तुझी अनुपस्थिती आणि हा संधी साधू आर्य आणि काळूबाईला शह द्यायला आत्ता मला मिलिंदची गरज नाही. सिद्ध आहे मी, स्वयंसिद्ध. आजी, हा करंडा तुम्ही ठेवा, कारण आता यावर माझा अधिकार नाहीये. नाही पोरी, हे असं नाही बोलायचं. या कुकवावर फक्त तुझाच अधिकार आहे. समजा इतिहास सांगितलाय ना मी तुला, तरी बी तू असं बोलतेस. हे बघ, तुझी नामुकची लगीन गाठ बांधली ना काळूबाईनी, त्यात तिची काहीतरी रचना आहे बघ. तवा हे कुंकू नाकारण्याचा अधिकार तुला बी नाहीये आणि अमोघला बी नाहीये. नाही आजी, मला स्वतःला अमुकच्या आयुष्यात लादायचं नाहीये. अगं आर्या, खरं तर इतक्या गोष्टी घडून गेल्यात की मी आता इथून निघून जायला हवं. अगं तू इतक्या कसा निर्णय? नाही काकू, पण मी अमुकच्या प्रेमात पडले आणि मला खूप आनंद झाला. मला आयुष्यभर हे नातं टिकवायचं होतं, पण आता ते जमेल की नाही मला नाही माहीत. जरी ते नाही जमलं तरी एक खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. ती विसरून कसं चालेल? या घरात, या गावात मला काळूबाईची पुन्हा स्थापना करायची आहे. आई बाबांना विराटच्या तावडीतून सोडवायचं, माझ्या आजोबांच्या आत्म्याला शांती द्यायची आणि त्या विराटचा विनाश करायचा. आजी, मी काळूबाईची पूजा इथे केली तर चालेल? चालेल की. अगं पण कशी करणार तू पूजा? तस्वीर कुठे येतं? आई काळूबाई, अमोघार्याच्या नात्याला तुझा आशीर्वाद असू दे. आई काळूबाईच्या नावानं चांग भर.